हे आमचं काळं माकड कुठे गेलं वाटतं. कसलं गरम होतंय या. इथं माझा मेकअप गेला. होय तिथं बसलंय वाटतं. आता वाड्यातलं पण पाणी पाज मला. तुला येताना बाटली हातात घेऊन आले असते तर काय जिजलं आलंय असतं हात. माझा खेटार. तुमचं तुम्ही बघा की. खेटर तुला खेटरच आता तुटल्यावर नवीन आणून देतो का नाही बघ. एक काम नको तुला. तर खुरप ये. ह्यासाठी नाही माझ्या घरच्यांनी दिली तुम्हाला. हुंडा काय यासाठी दिलाय वे. करा तुमचं तुम्ही. आलंय माझं खेटार. खेटरच एखाद दिवशी आहे ना तोंडा वाहतो तुझ्या. का म्हणलं की नको. इथं कायला मग नुसतं काय मेकअप दाखवाय आली का काय मला. आणि तुम्ही इथं कशाला आलाय. मी वय तुम्ही करा की हे काम. काय मी इथं बसलोय खेळत. काढा 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 उसा. आईला काय घर जावाय झाल्या ग तर तारा झाली माही इथं माझ्या माझ्यात घरच्यांनी रान. हुंडा दिलाय ना तुम्हाला. ते हुंडा बास आहे. हा ज्याने हुंडा घेतला ते तर मी याला बाप ताराच मला ठेवून माझ्या गेलाय. बापाला काय बोलायचं नाही माझा का? माझा तुझा नाही बाई माझा बाप. तुझ्या बापाला बोलून मला जगायचंय की नाही तर टाकशील काहीतरी कालवाना. अरे तुमची खादाड बहीण. आली का ती कशाला एक आली. तुम्हीच बोलवलेलं दिसतंय वाटतं. चाल तुझं म्हणजे अजून तर यायच्या आधीच किरकिर चालू झाली का. सकाळ सकाळ ती काळी मांजर आडवी गेली ती खरंच का त्याच्यामुळे ना. मग तुम्ही मला काळी मांजरी आ, म्हणताय. तुला नाही माझी आई तुला नाही त्या मांजरीला सांगतोय. घरातून निघालो तवा ती निघाली तिथून गेली की पळत. हम्म. आता काय बोलू नको तिला. चावी नाही, ठेवलेली येते का. तिची पूजाच करते. बस म्हणते देते खादीला. आमच्या इथं आम्हाला झालंय आणि ती जाजून उभार. अगं बाई फक्त येऊ देत पहिलं काय म्हणते बघ. आली ती गबस काय म्हणू नको. काय म्हणू बिनू नको बाई गबस तिला. एक तर अजून परत काय कुटाणा करून आली ते तुमची खादाळ बहीण रस्त्यावरच खात आली आणि काय म्हणताय काय बोलू नका. खाते पेच्या घरची आहे आमच्या. हो आणि आम्ही नाही वाटत. तुला कुठं काय म्हणले पण आता गबस बाई काय बोलू नको. नाही पूजा करते की तुझ्या बहिणीची अशी मस्त की ताट घेते. पेढे पण ठेवते. पेढे पेढे बरं आहे. नाही कलाकंद देऊ का आणून. द्या बघू. गबस आली ती. या काय दादा तू काम करतोच आणि हिला बसवलास महाराणी सारखं. आलात तुम्ही का घरच्यांनी काय केलं. काय केलं तुला काय करायचंय बस ना गप. तुमची ए, वहिनी आहे की तुझी. वहिनी माझ्या भावाला काम करायला लावली. वहिनी नटून खटून येऊन बसली. तुझं काय दुखतंय का. मी इथे येऊन बसली ते. पण काम करायला लागायचं. माझा आलाय खेटा ना तर तू कर. एवढं वाटतंय तर भावाची एवढी तुला काळजी कशाला कर. आणलंय? ए बायांनो मी करतोय ना कशाला तुम्ही त्रास करून घेताय. जावा जरा सावलीत जाऊन बसा. जाय तिला पाणी बिनी दे तिथलं. घेईल की तिच्या हाताने की मला काय निघालंय? घरी नेऊन ठेव घरात. काय संबंध आलाय माझं खेटार. यावा लवकर उचलायची बॅग. अगं तू पण आल्या आल्या काय संबंध? गपकी बाई जरा गपकी. आल्या आल्या झालं का सुरुवात दोघींची. तू कशी काय आली इकडे ते सांग. काय नाही असं चालेल मी यायचं नाही का. तसं नाही म्हणत. लय घरच्यांनी दिवसात- सोडले असेल ना म्हणून आली वाटतं इथं. तिला काय काम धंदा आहे ती दुसऱ्यांची इकडे पूजा इथं अगं तुला काय नुसतं. करायचंय. माझ्या आई बापाच्या घरी आले. तुझ्या घरी आले का. पण ते आता माझं घर आहे. तुझं घर आहे. हो माझं घर. उठ पाणी आण लवकर पहिला. हाय तिथं घशी जाऊन पे जा. नाहीतर वडा हाय वड्यात जाऊन तोंड घुसव म्हशीगात. मला किटकिट करू नका. हा तुला आता ऊन लागत असं नाही का. माझ्या घरच्यांनी मला लहानपणापासून हिरोईन सारखे जपलंय. कसे काय जपले काय माहित. हाला तिकडं पाणी बिनी पिऊ दे. आली तशीच उठ. हो उठते. लय हात बी देऊ का हात. नको राहू दे. नको जास्त उपकार तुमची. करून देत कर त्याच्यात आले का. चला करू. अरे दादा माझी बॅग तरी आण. बॅग घेऊन ये की तेवढी. आले माझं खेटर जावं की तुम्हीच. आईला सगळं मलाच काम आता काय खरं नाही. नकली घातलं दाखवायचं चाललंय सगळ्यांना. वैताग दिलाय नुसता. बसते आली का बाई. किटकिट तुमच्या दोघींची. तिकडं कुठे चालली आता परत उन्हात बसाय इथं बस की. काय झालंय सांग कशी काय आली. घरच्यांनी आहे ना खायला दिलं नसल तिकट संपलं असेल रेसिपी म्हणून मी हिला विचारतोय तू का मधी मधी बोलती. भच ना गप.
नकली घातलेल्या सगळ्याकडे मिरवते नुसती भावापाशी. अगं तुला काय करायचंय? सोन्याचं आहे. सोन्याचं आहे? कुठल्या बद्दल सोन्याचं वाटतंय? पण तुला काय घेणं देणं आहे तिचं? हा सारखंच लाका किटकिट 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 नको नको केले घरात ते तसंच बाय. आताच लग्न नाही झालं तर माझ्या भावाला मारायला लागली का तू? तुझं काय दुखतंय रे? माझा नवरा आहे, तुला काय करायचंय? माझा भाव आहे, कळलं ना? ते भाव तुला तुझ्या घरापाशी ठेवायचा. हा तू माझा नाही नवरा हेच आहे. पहिला माझा भाव आणि मग तुझा नवरा, कळलं ना? गं, ऐ, बस ऐ, बस ऐ. काय हे काय का तर काहीच नाही. संध्याकाळचं दरवाजा लावून भांडे घासायला लावती. तुम्हीच घासायचे भांडे आता. स्वयंपाक तुम्हीच करायचा. कशाला असली बायको करून आणलीस काय माहिती? आता माझी बहीण मी आली. म्हणली नव्हती की मला आणा म्हणून, तुम्हीच आला होता घ्यायला मला. आम्ही नव्हतो आलो. मग काय उगाच इथं बसली आहे तुमच्या फुकटचं. माझं नशीब कसलं राव, इथं येऊन टपकली मी. ए, ए, आता माझी बहीण आलेली आहे स्वयंपाक करा. आता भेटतच नाही मी. भांडी घासणार ना? मी काय तर भांडी कशाला आली आहे वय? होय, स्वयंपाक तिकडं वडत जाऊन काय बी खावा. मला काय स्वयंपाक बिपाक सांगू नका. आणते का तेवढं खेकडं पकडून? काळ खटार आलंय माझं. वाड्यातलं पाणी, वाड्यातलं खेकडं काय काय. एक काम कर ना, वाड्यातच घर बांधून दे ना मला. काय दात काढती. त्यापेक्षा आहे ना तुमची बहीण आली ना सोन्यासारखी, मग तिला आहे ना मस्तपैकी हॉटेलमध्ये घेऊन जावं की खायला. मी नेते ना माझ्या भावाला. मग जा, उठा, निघा निघा उडा. तुला कशाला आणली घरात? मी आपली राजकुमारी आहे, मी आपली मस्तपैकी राहणार. राजकुमारी आहे या. राजकुमारच आहे मी. एक काम कर, मीच तू उठ ते खुरपून घे तेवढं. उठ जा. आले माझं खेटा. अगं हे तुझी आहे तर कशाला फिकती? जा की कर काम. आई बाबा नको शेतकऱ्याच्या घरी दिलंय का तुला? मी म्हणलं नव्हतं शेतकरीच्या घरात द्या म्हणून. त्यांचं त्याने टाकलंय गळ्यात. ते बी असलं नकली, असली बी नाही. वैताग आणलाय मी आता. किट 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 काम तुमच्या बहिणीला सोन्याचं घेतलं आणि मला बघा नकली घालून आणलंय घरात. दिलंय ना दुसरं. काय दुसरं? ते बी नकलीच आहे. तिथं देऊ का? दुसऱ्यांचं नको मला उपकार. आता एवढा ऊस शिकला ना, नवीन गाड्यातलं तुला डायरेक्ट 4 तोळ्याचं करून डाव. असं ना मला पण पाहिजे मग. बघू कुठं तोंड आहे तुमचं, बोलताय काय बाई. घरच्यांनी हे पसंत केलं काय माहित. तेव्हा आम्ही किती गोरा दिसायचो. तू काम लावून लावून एवढा काळा करून टाकलाय मला. असं करा स्वतः बघ पांढरी पाल झाली. एक मिनिट. एवढी हिरोईन सारखी तुम्हाला सासू बायको मिळाली आहे, ते बघा की जरा. तेच नशीब फुटलं ग बाई माझ. भेटली हिरोईन सारखी. तुम्ही लेच बोलताय, वाटत नाही का? असं मी बात काय बोलत नाही. तुम्ही गिळाय आणले का? गिळाय इथं काय माझी काही इज्जत काढायला थांबवलंय व्हय? तिकडे तुमची बहीण आली बघा की खादाड बसलाय इथं येऊन नुसते. अगं तू माझ्या खाण्यावर काय ग पडली? काय पडले म्हणजे काय पडले आहे ते खरं ते आहे ते बोलतीये मी. सकाळपासून जेवायचा नाव नाही, पण दोघींची किटकिट ऐकूनच पोट भरलं आता. भरलं ना? हा. जावा शेतात जाऊन झोपा. काय ग सटवे? आमच्या घरात राहतीस तरी राहतीस. सटवे कोणाला बोललीस का तू? हा? तुलाच तुला. स्वतःच्या आलीस आणि माझ्या नवऱ्याच्यात भांडण लावलेस. हा निघेत ना, चाल. माझ्या बापाचं घर आहे, कळलं ना? माझ्याच बापाची जमीन आहे. तुम्ही तुझं लग्न निघायचं. झालंय माझ्या मत्यानं, निघेत ना. ही जमीन माझ्याच नावावर आहे, कळलं ना? तुझ्या नावावर आहे. मग काय तुझ्या नावावर आहे? मग घे की झाडून तुझी आजकी चाकी जमीन तुझ्या बरोबरच. घर पण माझंच आहे, कळलं ना? तुमची पोरगी बाय बंद बोलती हो. कंटिन्यू. कंटिन्यू. मग काय आता मग मला धरून लावलंय की. ही म्हणतीस ना जमीन घ्यायची, मग घर पण मोकळं करायचं, कळलं ना? अगं काय बाई करत काय करणार तू? नाही करत काय करणार तू? बसता का दोघी? तू 4 दिवस आली ग बस. तुम्हीच बोलायला दिसते तिला म्हणून इथे येऊन चाव 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 तर मी करते. कशाला बोलावली? फोन तर कंटिन्यू माझा तुझ्याच हातात असतो. मी कधी फोन केलाय तिला? कंटिन्यू माझ्या हातात असतं. बरं कुठल्या बाईचा फोन येत नाही. ए काय ग तसला बोलत असतीस? तुला बोलले का? मी माझ्या नवऱ्याला बोलले, समजलं? तो माझा भाव आहे, कळलं ना? तुझा भाव आहे ना, घ्यायची मग गोंधळून तुलाच. आता जा घरी घेऊन. कशाला तुला कशाला आणली या? मी हिरोईन सारखी तिला आणले ना भांडायला, मेकअप लावून इथं हिंडायला. तुम्ही माझी काही इज्जत
जागा ठेवली का इथं हा? सांगतोय तिला मेकअप. आमचा मेकअपचा खर्च माहितीये का तुला महिन्याचा किती आहे? हा, आम्हाला सांगा, घेतो का काय सांगा तेव्हा? की. म्हणजे खाण्याचं बी सांगा, साड्याचं बी सांगा, तर माझ्या बांगड्यांचं बी सांगा. काल सगळं 2 सांगून साड्या द्या. आणल्यात. हा. मग मला घेतो का कवा 2 साड्या? तुझ्या नवरा जा मग की, तर नवरा देत नाही तुला काय हा? माझा नवरा सगळं देतोय. हा मग माझ्या नवऱ्यापाशी कशाला मागतेस मग? माझा भाव आहे तो, मी त्याला मागिन तर काय पण करीन, कळलं ना? भाव भिजला मी इथं ना, त्यातच समाधान मानावं, जास्त नाही हौरापणा करावा एखाद्याने हा. माझा भाव आहे, मी त्याला कवा पण मागेल, कळलं ना? तू मध्ये मध्ये घुसपुस करायची ना. घुसपूस तिला काय मी चितंद्री वाटली आहे घुसपूस करायला हा? मग कोण नाहीच. तुमची बोलते ग बसा. आता तू आहे ना एक काम कर, तिला घराची चावी दे, जाईन घरी बसंतावरच. नको बाबा, घरी दागिने चोरले बेले म्हणजे काय करायचं? आता ती काय चोर बी रे का? मला चोर म्हणायला लागली, तू घुस. बघ बघ हा, आणि नको तो काय तू काय बोल ग बस. मंदिर का तुझं सगळं मध्ये मध्ये मंदिर बोल करायला तुला काय मी चोर वाटले तुझं दागिनं चोरायला? चोरच आहेस तू, चोरच आहेस तू. चोरच आहेस तू. माझ्या लाखात बाया माझ्या बापाने दिलेत मला. मग तेच घालायचे, माझ्या भावाचे कशाला दागिने घालतेस? मी काय हौसाने नाही घातलं, घालावं लागलंय मला हा. घालावं लागलंय मला. मग जी बापाने दिलाय तीच याच्यावर एक आयडिया घालायचं, आहे. थांब याच्यावर काय आयडिया आहे तुला? ते जड झाले ना घालायचं, झालंय ना? नकली आहो खूपच नकली. झालंय ना, जड झालंय ना. हा मग आता एक काम कर, तुझ्या आईला आणि बापाला बोलव आणि सोड चिठ्ठी दे आणि ते काढून ठेव. मग करून कशाला आणायची, मग चिठ्ठी द्यायची होती नाही, तुला तर. ते जड व्हायला लागलंय ना आता. त्यापेक्षा सोन्याचं करून द्या की मला मस्त पैकी. तुझ्या बापानं दिलंय ना, मग तेच घालायचं, कळलं ना? जास्त हवा केलीस ना. नाही नाही आता एक काम कर, त्याच्या डब्याचं बघ, चल उठ, जेवाय घेऊन ये. माझी मालिका लागली आहे, मी निघाली घरी. ती घरी येऊन गिळा किती गिळायचंय तेवढं काम काय माझा बाप करायचं वरून येऊन? तिला सांगा की कशाला आली या सोला. अगं ती 4 दिवस आली काम का, ती काय कामाला बोलावली होय तिला? कामाला मी करतो बाई, नाही मला जेवायचंच नाही. तू बसली की मला बिया वाटायला लागली आता. हा काम ठेवले. काय बाया, उगच आले.